नमस्कार मंडळी, सुस्वागतम. आज आमच्या हॉटेलमधला दुसरा दिवस आहे. तर आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आज एक्सप्लोर करणार आहोत. सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत स्वीट लेकला, जे आपला नॉर्थ गोव्यामध्ये शेवटच्या पॉईंटमध्ये आहे. तिकडनं मग आपण सर्व तिकडे बागा बीचपर्यंत येणार आहोत. त्यानंतर मग बागा बीचवरून ॲक्टिव्हिटी करून आपण जाणार आहोत पुढे ओल्ड गोव्याला चर्च वगैरे सगळं फिरून झाल्यानंतर मग आपण संध्याकाळी येणार आहोत हॉटेलमध्ये. ही फक्त कॅमेरा टेस्टिंगसाठी आपण करतो. बघूया कसं क्वालिटी. तर मंडळी, आता आपण लॉबीमध्ये आहोत. बघू शकता तुम्ही हॉटेलची ही लॉबी. हे एंट्रन्स आहे समोर. इथे ही लॉबी आहे, रिसेप्शन इकडे. आणि आता आपण चाललो नाश्ता करण्यासाठी. हा रेस्टॉरंट आहे त्यांचं आणि त्यांनी मस्त बुफे टाईप सगळं लावलेलं आहे. पण बघूया, हा समोरच त्यांचा रेस्टॉरंटचा बार आहे. इथे तुम्हाला कॉफी पाहिजे तर कॉफी, टी पाहिजे तर टी सुद्धा आहे. ब्रेड जाम, मस्का जाम, गोव्याचे मस्त आहे. ब्रेड सुद्धा आहे तिकडे, मस्का जाम, ब्रेड जाम. अजून चटणी मला वाटतं याच्यावर इडली असेल कदाचित. नाही आहे फ्रूट्स. त्याच्यामध्ये खिचडी मला वाटतं, उपमा खिचडी काहीतरी वेगळ्या दिसतंय, माहिती नाही. त्याच्यात काय आहे, सांबार. त्याच्यामध्ये इडली, ती चटणी असेल. हा, मग ती चटणी असेल. हा उपमा आहे. वो चटनी है ना? कौन सा? हाँ, ये वाला क्या है? ये उपमा एकदम थोडंसं आपल्याकडे सुका असतो, थोडंसं इकडे ओलसर आहे. आमची छोटीशा बाबू रुद्रांश. चला मंडळी, तुम्हाला अजून दाखवतो हॉटेलमधलं खरंच बार आणि रेस्टॉरंट. तर मंडळी, तुम्ही बघू शकता, हा जो आहे तो गोव्याकडचा उपमा आहे. आपल्याकडचा उपमा थोडा वेगळा असतं. ही इडली सुद्धा खूप स्मूथवाली आहे बघा, स्मूथ आहे. बघूया आता प्रतीक्षा खाते. प्रतीक्षा रिव्ह्यू सांगाल आपल्याला कसं आहे ते. मस्त आहे. काय मस्त आहे? चहा आहे ना, वासावरच कळलं ना चहा पुढे. एक ट्राय करू. 10 पैकी किती मार्क? 8. तर मंडळी, बघू शकता आम्ही सगळ्यांनी आता मस्त चमचमीत आणि पोटभर असा नाश्ता घेतलेला आहे. म्हणजे दुपारी जेवणाचं टेन्शन नाही, तरी पण जेवावं लागेलच. बघा मंडळी, आपली बाकीचे सगळे बसलेले आहेत मागे. आम्ही आता पोटभर नाश्ता करतो आणि जाऊ स्वीट लेककडे. चला तर मंडळी, भेटूया मग पुढे.
इकडे आलेलो आहोत आणि इकडे आल्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे त्याच्यामधून. नॉर्मली शर्ट पॅन्ट वगैरे इकडे मागता असणारच आहे कारण की आपण त्यांच्या राज्यात फॉरेनर एरियामध्ये आलेलो आहोत. माग ह्यासाठी आहे की इकडे जास्त टुरिस्ट लोक रशियन लोक खूप जास्त प्रमाणात या बीचवरती. तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच. तर मंडळी आता आपण इकडे जाणार स्वीट वॉटरमध्ये आंघोळ वगैरे करून मग आपण निघणार आहोत बागा बीचकडे. बागा बीचकडे जायचं ना आपल्याला की फोर्टवर जायचं आहे? बागा बीच नंतर करू. फोर्टला जाऊया ना. अगोडा फोर्ट वगैरे आपण करणार, अगोडा जेल वगैरे, आणि मग त्याच्यानंतर ओल्ड गोव्यामध्ये जाणार आहोत. चला मंडळी भेटूया आपण मग पुढे. तुम्ही पाहू शकता समोरच मस्त बीच आहे आणि त्या बीचचा आस्वाद घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत त्या बीचवरती. फॅमिली सोबत आहेत आणि खूप सारे फॉरेनर सुद्धा आहेत गाड्याने येणारे. इकडे पुढचा शब्द मी बोलणार आहे की बोलू शकता. हां तुम्ही व्ह्यूवर्समध्ये खुश होऊन जातील. हो नाईस, असं खूप दिवसानंतर असं काहीतरी चांगला व्हिडिओ आला आहे बोलतील चॅनलवरती. तर मंडळी बायकोसोबत असल्या कारणामुळे मला व्हिडिओ विकसित करता येत नाही आहे. नाहीतर मी तुम्हाला खूप अशा इकडच्या युनिक वस्तू दाखवल्या असत्या. युनिक वस्तू दाखवल्या, खूप असे ॲट्रॅक्टिव्ह वाटले असते तुम्हाला आणि खूप भारी भारी वाटलं. जिथे बघाल तिथे फॉरेनर, जिथे बघाल तिथे फॉरेनर. असं वाटतं आपण ॲक्च्युली असं वाटतं की गोव्याला नाही तर आपण रशियामध्ये आलो आहे असं वाटतं. तुझं माझ्याकडे जर बघाल मंडळी, माझ्याकडे बघून तुम्हाला भारी वाटतं. निसर्गाचा पाणी किती स्वच्छ आहे. गाडी लावायची कुठे ते मोठा प्रश्न आहे. हा इथं सावळीत लावूया. ओके मंडळी फायनली आपण आता आलेलो आहोत आरामबोळ बीचवरती. जिथे येण्यासाठी खूप जण सुचलेले असतात. सगळ्यात पहिला आहोत आणि आता आपण बीचवरती न जाता आपण जाणार आहोत स्वीट लेककडे कारण की आपल्यासोबत सगळेजण आहेत. त्यामुळे बीचवरती आपण जाणार नाही आहोत. बाकीचे कुठे आहेत? दोघेजण कुठे आहेत? ते दोघेजण कुठे आहेत? प्रतिशा रागवलेल्या बीचवरती आल्यानंतर. तर तुम्ही पण येणार असाल तर इकडे शक्यतो एकटीच्या फॅमिलीला घेऊन जाणार का स्वीट लेककडे? तिकडे आहे काय? तिथे तर बापरे गाडी घुसवायला जागा. पाणी बघ किती मस्त स्वच्छ आहे. आतमध्ये असेल आता काय तर आतमध्ये बसू. मंडळी स्वीट लेककडे जाणारा रस्ता एकदम गल्ली बोळ्यातून जातोय. आपण म्हणल्या गल्ली बोळ्यातून जाऊया पुढे पुढे. दुकान आहे. बाबो टी आणि कॉफी 200 रुपये. शॉर्ट बघायचे
मैडम बैग का बोलो कौन सी अरे दो कर देगा ठीक है घूमने मस्त आहे की प्रितिशा आता घेणार आहे याच्यासाठी हा ड्रेस. 250 तो कर लो कौन सा कलर चाहिए मला घ्यायचं आहे. काय घ्यायचंय बघ हे घेतात बघते. लक्ष्मी 200 मग नका ना अडीच चांगलं बॅगेत टाकून किती कशामध्ये टाकून पडेल त्याच्यात. संपला हा म्हणजे इथूनच आहे वरती आहे थोडंसं. वरती थोडासा नाही म्हणजे इथंच आहे वरती बीचच्या एकदम बाजूलाच. त्या बीचवर आलो या बीचवर कुठल्या झोपले तर मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत अरंबोला बीचच्या इथून. साधारण आपल्याला इथे यायला वॉकिंग डिस्टन्स 15 मिनिटाचा लागतो. आणि हिडन बीच आहे इकडे कोण मला मोजकेच लोक तुम्हाला इकडे दिसतील पण इथे यासाठी तुम्हाला वेळ लागेलच खूप. आणि आल्यानंतर इकडे वॉकिंग करायला लागेल कारण की मध्ये शॉपिंगचे दुकान आहेत सगळे. मग शॉपिंग करत 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 इथपर्यंत पोचायला आम्हाला वेळच लागला आहे. आता वाजलेले 12. तर बघूया इथे किती वेळ लागतो. त्याच्यानंतर मग आपण पुढचं लोकेशन ठरवू कुठे जायचं आहे कसं जायचं आहे ते. चला ते बघा ते समोरच आहे तो स्वीट लेक. त्या लेकमध्ये जाऊन आता आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे मस्त. त्यामुळे समोर आलेलं आहे. चला फायनली आपण ह्या लोकेशनपर्यंत पोहोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. हा जो आहे तो स्वीट लेक आहे म्हणजे गोड तलाव. त्याच्या मागे बघू शकता हा बीच आहे अरंबोला बीच. त्याच्या इथून आपण आता स्वीट लेककडे आलेलो आहोत. बाकीची मंडळी येत आहेत तोपर्यंत आपण थोडंसं इथे रिलॅक्स होऊया. तर मंडळी स्वीट लेकचा आनंद घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो पाण्यामध्ये. तर तुम्ही स्वीट लेकच्या इथं आलात तर तुम्हाला पाण्यामध्ये जाण्याचे कसले पैसे नाही आहेत. फक्त टेबलचे पैसे आहेत जे 100-100 रुपये चार्ज करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ते टेंटसुद्धा इन्क्लुडिंग करून देतात कपडे चेंज वगैरे करायचे असतील तर. आता आम्ही त्याच्याकडनं घेतलेला नाश्ता वगैरे केला थोडाफार आणि आता आम्ही जाणार आहोत पाण्यामध्ये स्वीट वॉटरमध्ये. तर तशी माझी व्हिडिओ करेल तुम्ही बघा. चला
मंडळी, आता आपण स्वीट लेकवरनं निघालेलो आहोत आता घराकडे जायसाठी, कारण की आपल्याला फारच लेट झाला आहे. म्हणजे आपण त्या लेकच्या इथे पाण्यामध्ये गेल्यानंतर एवढे मग्न झालो की आपल्याला निघायची वेळच नव्हती आणि फोटो सेक्शनमध्ये जाम वेळ लागला. त्यामुळे 3:30-4 वाजले तिथून निघायला. मग आता वाजले 5. आपण आता घराकडेच चाललो, कारण की दुसरीकडे जाऊन आपल्याला काही उपयोगच होणार नाही, कारण की ऑलमोस्ट फोड जे आहेत ते बंद झालेले आहेत. 5 वाजता बंद होतात. म्हणजे अगोडा जो फोड आहे तो सुद्धा बंद झाला असेल. त्यानंतर तिथे जे हे पण आहे अगोडा जेल, ती पण बंद झाली असेल. त्याच्यामुळे मग आपल्याला ते नाही करता येणार. मग आता जाऊन आपण हॉटेलमध्ये जाऊया, बघूया काय काय करतात आपल्याला. हॉटेलमध्ये जाऊन मग मला वाटते काय करणार, स्विमिंग पूल. कालचा राहिलेला स्विमिंग पूलवरती जाऊन मजा करता येईल. सकाळी पण तेच केलं, आता पण तेच करायचं आहे. आणि हे आम्ही तिकडे जाऊन शॉपिंग वगैरे केले. शॉपिंगमध्ये व्हिडिओज आहेच, बघू शकतो तुम्ही. हां, इकडे खूप महाग आहेत. ऑनलाईन 400मध्ये दोन्ही येतं, इकडे 300मध्ये फक्त एकच आलेलं आहे. तरी खूप भारी लेक होता तो. म्हणजे हिडन नव्हता, मी इंस्टाग्रामवरती बघितलेला. आणि तिकडे जाण्यासाठी एवढा वेळ लागतो मला माहिती पण नाही, कारण की नवीन स्टार्टिंगला गेलो थांबत साधारण 1.5 तास लागला आम्हाला. आणि इथं आता लगेच आलो आम्ही, 5 तासामध्ये पोचलो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्ही बघा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअरसुद्धा करा. चला भेटूया मग.